औषधं रिकाम्या पोटी घेतली तर चालतात का? चालतात का काय? काही औषधं रिकाम्या पोटीच घ्यावे लागतात तरच त्याचा चांगला परिणाम दिसतो. फॉर एक्झाम्पल अँटॅसिड्स किंवा थायरॉईडचे मेडिकेशन्स. अँटॅसिड जर तुम्ही जेवणानंतर घेतलं तर ऑलरेडी ॲसिड प्रोड्यूस झालेलं असतं, मग त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे अँटॅसिड जेवण्याआधीच. जर थायरॉईडची गोळी तुम्ही जेवणानंतर घेतली तर जेवणामध्ये असलेलं कॅल्शियम किंवा अजून काही कंपाऊंड्स थायरॉईडच्या गोळीसोबत रिॲक्ट करतात आणि त्याचा परिणाम शून्य करतात. त्यामुळे थायरॉईड आणि अँटॅसिड्स जेवणाआधी 30 मिनिटं तरी घेणं गरजेचं आहे. पण अँटीबायोटिक्स, पेन किलर्स, पॅरासिटामॉल्स सारखे जे टॅबलेट्स आहेत ते जेवणानंतरच घ्यायचे, कारण त्यांना फूड लागतं त्याच्या इंटरॅक्शनसाठी, त्यांच्या चांगल्या परिणामासाठी. जर फूड पार्टिकल्स पोटामध्ये नसतील तर त्याचं ॲब्झॉर्प्शन आणि युटिलायझेशन चांगल्या प्रकारे होत नाही. पण जर तुम्ही अँटीबायोटिक्स आणि पेन किलर उपाशीपोटी घेतले तर घेऊ शकता का? म्हणजे तुम्हाला कोण रोखणार? तुम्ही घेऊ शकता, पण मग त्याच्यामुळे काय होऊ शकतं? वॉमिटिंग, नॉशिया, चक्कर येणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात.